नमस्कार. या विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. कधी विचार केला आहे का की आपल्या आजूबाजूच्या जगाला आपल्या घरातल्या दिव्यांपासून ते मोठमोठ्या कारखान्यांपर्यंत वीज पुरवणारी प्रणाली नेमकी चालते कशी? बरं, या सगळ्याच्या मुळाशी आहे इलेक्ट्रिकल ट्रेड. चला तर मग आज आपण या क्षेत्रातल्या काही अगदी मूलभूत पण तितक्याच महत्त्वाच्या गोष्टी सोप्या भाषेत समजून घेऊया. आजच्या आपल्या चर्चेत 4 मुख्य विषय आहेत. सगळ्यात आधी आपण करंटचे 2 प्रकार पाहणार आहोत. त्यानंतर रेझिस्टन्स म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊ. मग योग्य कंडक्टर कसा निवडायचा यावर बोलू. आणि शेवटी वायरचं अचूक मोजमाप कसा करतात हे बघू. चला सुरुवात करूया. आपल्याला माहीत आहे की विजेच्या प्रवाहाशिवाय काहीच शक्य नाही. पण हा जो वीज प्रवाह आहे ज्याला आपण करंट म्हणतो, तो नेहमी एकाच प्रकारे वाहत नाही. त्याचे 2 वेगवेगळे प्रकार आहेत आणि हे प्रकार समजून घेणं खूप महत्वाचं आहे. इथे बघा, चित्रांमध्ये दोन्ही प्रकारांमधला फरक अगदी स्पष्ट दिसतोय. डावीकडचा आलेख आहे डायरेक्ट करंटचा, म्हणजे डीसी. तो बघा कसा एका सरळ रेषेत स्थिर आहे. आणि उजवीकडचा आलेख आहे ऑल्टरनेटिंग करंटचा, म्हणजे एसी. तो एका लाटेसारखा वर खाली होताना दिसतोय, म्हणजे तो सतत बदलतोय. आता यातील फरक थोडा आणखी सोपा करून सांगतो. डीसी करंटमध्ये म्हणजे डायरेक्ट करंटमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टोकं कायम स्थिर असतात आणि करंट फक्त एकाच दिशेने वाहतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या घरातली बॅटरी. याउलट एसी करंटमध्ये ही टोकं सतत बदलत असतात, ज्यामुळे करंट पुढे आणि मागे अशा दोन्ही दिशेंनी वाहतो. आपल्या घरांमध्ये जो वीज पुरवठा येतो तो याच एसी प्रकारचा असतो. बरं, आता करंटचे प्रकार तर आपण पाहिले, पण विजेच्या प्रवाहात एक अशी गोष्ट आहे जी या प्रवाहाच्या विरोधात काम करते. चला आता या रेझिस्टन्स नावाच्या संकल्पनेबद्दल जाणून घेऊया. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर रेझिस्टन्स म्हणजे एखाद्या पदार्थाचा असा नैसर्गिक गुणधर्म जो विजेला स्वतःमधून वाहू देण्यापासून अडवतो. जसा रस्त्यावरचा स्पीड ब्रेकर गाडीचा वेग कमी करतो, अगदी तसंच रेझिस्टन्स करंटच्या प्रवाहाला कमी करतो. आणि याचं मोजमाप ओहम या एककात केलं जातं. म्हणजे सगळा खेळ या रेझिस्टन्सचाच आहे. ज्या पदार्थाचा रेझिस्टन्स खूप कमी असतो तो विजेचा उत्तम वाहक म्हणजेच कंडक्टर बनतो. आणि ज्याचा रेझिस्टन्स खूप जास्त असतो तो विजेला अडवतो, म्हणजेच तो एक चांगला इन्सुलेटर असतो. मग ह्या रेझिस्टन्सच्या ज्ञानाचा नेमका वापर कुठे होतो? तो होतो कंडक्टर निवडताना. कारण विजेच्या कामात योग्य पदार्थाची निवड करणं हे सर्वात महत्त्वाचं असतं. आपण आपल्या आजूबाजूला वायरिंगमध्ये पाहिलं तर 2च नावं प्रामुख्याने समोर येतात. एक म्हणजे तांबे म्हणजेच कॉपर आणि दुसरं ॲल्युमिनियम. हे 2 धातू सगळ्यात जास्त वापरले जातात. पण का? चला त्यांची तुलना करून बघूया. हे आकडे बघितल्यावर एक गोष्ट लगेच लक्षात येते. तांब्याची रेझिस्टिव्हिटी म्हणजे वीज रोखण्याची क्षमता ॲल्युमिनियमपेक्षा कमी आहे. याचा अर्थ तांबे विजेचा जास्त चांगला वाहक आहे. पण दुसरीकडे ॲल्युमिनियमची घनता बघा, ते तांब्याच्या तुलनेत खूपच हलकं आहे. मग निवड कशी करायची? हे पूर्णपणे आपल्या गरजेवर अवलंबून आहे. तांबे जास्त मजबूत आहे आणि वीज उत्तम प्रकारे वाहून नेतं. म्हणून घरातील किंवा महत्त्वाच्या मशिनरीच्या वायरिंगसाठी तेच वापरलं जातं. पण जिथे वजन कमी असणं गरजेचं आहे, जसं की लांब अंतरावर वीज नेणाऱ्या ओव्हरहेड लाईन्स, तिथे हलकं आणि स्वस्त असल्यामुळे ॲल्युमिनियमचा वापर होतो. ठीक आहे, तर आपण करंट समजून घेतला, रेझिस्टन्स पाहिला आणि योग्य कंडक्टरही निवडला. पण त्या कंडक्टरची म्हणजे वायरची जाडी अचूक असणं किती महत्त्वाचं आहे हे आता बघूया. आणि त्यासाठी मोजमाप कसं करतात ते समजून घेऊ. हे जे साधन दिसते ना, याला म्हणतात स्टँडर्ड वायर गेज किंवा सोप्या भाषेत SWG. हे एक चक्रासारखं साधन आहे ज्यावर वेगवेगळ्या आकाराचे खाचे आहेत. वायर यातल्या योग्य खाचेत घालून तिची जाडी पटकन ओळखता येते. इथे एक गंमत आहे आणि हा नियम खूप महत्त्वाचा आहे. इथे सगळं उलटं आहे. SWGचा क्रमांक जेवढा लहान असतो, वायर प्रत्यक्षात तेवढी जाड असते. हो, बरोबर ऐकलं. क्रमांक कमी तर जाडी जास्त. पण समजा आपल्याला SWच्या पेक्षाही जास्त अचूकता हवी असेल तर? जिथे कामात अगदी किंचितही चूक चालत नाही, तिथे कामाला येतं मायक्रोमीटर. हे उपकरण वायरची जाडी 0.01 मिलीमीटरपर्यंत अचूकपणे मोजू शकतं. आता हे वापरायचं कसं ते बघूया. खरं तर हे खूप सोपं आहे. फक्त 3 पायऱ्या आहेत. पहिली, बॅरल स्केलवर दिसणारी पूर्ण मिलीमीटरची खूण वाचा.
दुसरी, फिरणाऱ्या थिंबलवरची जी रेष बॅरलच्या आडव्या रेषेशी जुळते ती वाचा. आणि तिसरी, या दोन्ही आकड्यांची बेरीज करा. झालं. तर आपल्या उदाहरणात बॅरलचे 4 मिलीमीटर आणि थिंबलचे 0.55 मिलीमीटर एकत्र करून आपल्याला मिळतं 4.55 मिलीमीटर. बघा, किती अचूक माप मिळालं. एवढी अचूकता कामामध्ये किती महत्वाची ठरते, नाही का? तर आज आपण पाहिलं की करंटचे प्रकार, रेझिस्टन्स, योग्य कंडक्टरची निवड आणि अचूक मोजमाप हे इलेक्ट्रिशियनच्या कामाचे खरे आधारस्तंभ आहेत. कामाच्या गुणवत्तेसाठी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षिततेसाठी या प्रत्येक गोष्टीला खूप महत्त्व आहे. यावरून एक विचार मनात येतो की या साधनांप्रमाणेच आणखी कोणती साधने असतील जी एका इलेक्ट्रिशियनसाठी तितकीच आवश्यक असतात. विचार करून बघा.